श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळचे वाजले होते 7:30 आणि मी आले होते धार काढून. तर मुले आज घरीच होती. मुले काही स्कूलला गेली नव्हती, त्यामुळे चपाती भाजीची काहीच गडबड झाली नव्हती. तर गडबड झाली होती ती म्हणजे चावीला आलं होतं पाणी आणि चहा नाश्त्याची. दोन्ही एकदमच झालं होतं. इकडे नाश्ताही करायचा आलं होता आणि इकडे पाणी भरायचं आलं होतं. सगळ्यांना चहा नाश्ता देऊन झालं होतं आणि मी बसले होते चहा घ्यायला. तर चहा घेतला होता. सगळं स्वयंपाकाचं आवरलं होतं आणि घेतलं होतं थोडंसं तांदूळ नीट कराय, कारण आम्ही मिलला वगैरे बाहेर नेत नाही. ज्या सोसायटीच्या गिरणी असतात तिथूनच आम्ही भात कांडून आणतो. तर ह्या भातामध्ये थोडंसं खडे किंवा भातकुंडा हा राहतोच, त्यामुळे त्याला थोडंसं नीट करायला लागतं आणि वारंही द्यायला लागतं. तर मी एकदमच वारं देऊन ठेवते, त्यामुळे काहीच गडबड नाही. तर आज मुलांना हवं होते ड्रायफ्रूट लाडू व त्याचीही तयारी करायची होती. तर हे सगळं झालं होतं आणि मी घेतले होते ड्रायफ्रूट लाडू करायला. तर इथं मी सगळे काजू, बदाम, बेदाणे, डिंक तळून घेतला होता आणि खजूर होती. तर काजू बेदाणेही तळूनच घेतले होते आणि त्याच्यामध्ये पंपकिन सीड्स वगैरे तेही घातलं होतं. तर हे सगळं मी आधीच तयारी करून ठेवली होती. तर ह्या खजूरच्या बियाही पूर्णपणे काढून घेतल्या होत्या. तर हे ड्रायफ्रूट लाडू खायला खूपच चांगले लागतात, टेस्टी लागतात आणि लहान मुलांना खूपच चांगले असतात. तर इकडे मी खोबरंही घेतलं होतं, तेही किसून तुपामध्ये छान असं कलर येईपर्यंत थोडंसं त्याला तळून घेतलं होतं. तर हे मी करणार होते गुळामध्ये, कारण साखरेच्या पाकापेक्षा गुळामध्ये खूपच चांगले होतात. तर इथं मी गूळ घेतला होता, थोडीशी खसखस, वेलदोडे असं सगळं घेतलं होतं. तर खसखसही भरपूर घेतली होती. जर आपली मुले ड्रायफ्रूट वगैरे खात नसतील तर या पद्धतीने जर तुम्ही लाडू तयार करून ठेवलेत आणि रोज जरी टिफिनमधून एक जरी चपातीबरोबर दिलात तरी ही मुलं आवडीने खातील आणि खूपच छान लागतो. आणि हा गूळ होता आपला साधा रेग्युलरचा, विना केमिकलचा होता, तो घेतला होता. तर हे लाडू खूपच चांगले लागतात आणि आरोग्यासाठीही खूपच चांगले आहेत. तर मुलं कशी करतात, ड्रायफ्रूट वगैरे त्यांना नको असतं, तर हे थोडंसं गोड लागलं तर मुलं लाडू खातातच. तर इथे मी कढईमध्ये गूळ घातला होता व त्याच्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे होईल एवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण ते गूळ वितळला पाहिजे. तर थोडंसं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी खजूर आहे ती घालायची, म्हणजे त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि तीही घालायची. मग त्याच्यानंतर ते थोडंसं असं पातळ झाल्यासारखं होतं. खजूर कढईमध्ये घातल्यानंतर जशी ती गरम होते तशी ती हळूहळू पातळ व्हायला सुरुवात होते. तर ते थोडंसं पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळे जे ड्रायफ्रूट आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत किंवा तळून घेतलेले आहेत ते घालायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी खसखस घालायची आणि थोड्या वेळानं हलवून त्याच्यामध्ये जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे ते जेवढं आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे तेवढं सगळं त्याच्यामध्ये घालायचं आणि एकसारी हलवून घ्यायचं. त्याच्यात खजूर किंवा गुळामुळे त्याला म्हणजे एक असा गोळा तयार झाल्यासारखं होतं. हे ड्रायफ्रूट लाडू जर तुम्ही गूळ खजुरामध्ये जर केलं तर एकदम परफेक्ट होतात, खूप छान लागतात हे, आणि ओळखतही नाही हे साखरेच्या पाकातले आहेत किंवा गुळातले आहेत. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि बांधायलाही अगदी सोपे होतात. तर साखरेचं कसं होतं, साखरेला एकदम परफेक्ट असं प्रमाण लागतं, परफेक्ट पाक व्हायला लागतो, तरच ते खूप चांगलेही लागतात आणि वळायलाही येतात. जर ते पाक जरी बिघडला तर सगळे लाडू बिघडतात. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे गूळ खजुराचे ड्रायफ्रूट लाडू. तर हे आम्ही बांधले होते, तर घरी सगळ्यांना आवडले होते.
तुमच्या घरी जर लहान मुले ड्रायफ्रूट जर खात नसतील तर या पद्धतीने जर तुम्ही लाडू करून त्यांच्या टिफिनमध्ये जरी दिला ना तर ते खूप आवडीने खातील. तर लहान असो किंवा मोठे असो तर हे ड्रायफ्रूट लाडू सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्ही